म्हातारी तू इकडे. तू तर मध्ये मध्ये करू नको, पाहुणे यायची वेळ झाली. हाय का तुला आता मी एवढी मदत करते तर म्हण मध्ये मध्ये करू नकस. अगं आत काय पाहिजे मदत करत जा, पोहे वगैरे करायला मदत करत जा. माझी नात मस्त चांगलं पोहे करते, तिला कुणाच्या पण मदतीची गरज नाही. वय हा मग आम्हाला बी मदतीची गरज नाही हं? जा तिकडे बस जा. जी सर मध्ये मध्ये करू नकोस तू. समाधान या तू पण असंच म्हणतोस होय र. अरे तुम्हाला काय अनुभव आहे सगळ्याचा? आता मला अनुभव नाही वे. अगं पुष्पीला पकडून 72 पोरी बघितल्या की मी. अरे तू पोरी नुसत्या बघितल्यात, पण पोरगी दाखवायचा कधी कार्यक्रम केलायस का? नाही. मामा थोडक्यात तुझी सेंचुरी उकली बघ, शतकच झाला असतं नाहीतर. अरे कशाचं शतक मारतोय, पोरगी बघून बघून गायला आला नुसता. हास हास. अरे तुझ्यासारखी एखादी बघून ठेवली नव्हती म्हणून आमची आपदा झाली बाबा. अरे त्याने एकच बघितल्या, पण 10 लाखात एक बघितले बघ. बरजीचे आता ते सगळे राहू दे, तू तिकडे जाऊन बस, तुझ्या पायाला आधीच लागलंय. अरे आता हाय माझ्या पायाला जरा बरं. अगं बरं वाटतंय म्हणून दुखणं वाढवू नकोस. हा बस तिथं जाऊन, लग्नात बरीच पळापळ करायची तुला, बस तिथं. इकडे म्हातारी हा. बस. तुमचं आपलं ना कायतच असतं पोराच. आजा तिच्या आयडीचं आवरलंय का बघ. अरे आवरलं असेल की. अरे आवरलं नाही बघ, ऐन टायमाला घोळ नको परत, जा लवकर. हा जेडे जेडे आवरलं का? काय हो? अगं आवरलं नाही अजून. अगं पाहुणे यायची वेळ झाली, तुझं आवरलं नाही वे अजून. अहो आवडते की. काय ग आवरलं नाहीस वय अजून? अगं मम्मी आवडते. अजिंक्य मला तेवढा शीतलला फोन लावून द्या. आता शीतलीला का फोन लावायचं म्हणती? तिला काही उलट सुलट तर सांगणार नाही ना? अजिंक्य हं? देताय ना फोन लावून? अगं कशाला? नाही म्हणजे बोलायचं असेल तिला काही तर द्या लावून. तसं नाही म्हणजे. आता ती म्हणते ना तर द्या की फोन लावून. बोला फौजी. फौजी नाही काय? मी बोलतेय जयश्री. बोल की जयडे. अगं आज मला मुलगा बघायला येणार आहे, तुला माहित नाही वे? अजिंक्यनी सांगितलं नाही वे तुला? नाही म्हणजे झालंय बोलणं. मग मला फोन करायचा नाहीस वे? मैत्रीण आहेस ना माझी, मग मदतीला कोण यायचं? येते की ग. अगं अजून माझं काहीच आवरलं नाही आणि पाहुणे यायची वेळ झाली, ये लवकर. आलेच. हा येते म्हणली. अगं तिला बोलवायची काय गरज होती? अहो मग मला एकटीला आवरायला नको वे? अगं मग तुझ्या दुसऱ्या कुठल्या तरी मैत्रिणीला बोलवायचं. म्हणूनच तिला बोलवलंय. शीतल मैत्रीणच आहे माझी. अरे मग येऊ दे की आली तर काय होते त्याला? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचं मला, तिला तरी कुठं काय जमते ना म्हणून म्हणलं. आता तिला काय जमतं काय नाही हे सगळं याला माहितीये बरं का. आणि तसं बी शीतल काय बाहेरची आहे वे? नाहीतर काय, आता ती ह्याच घरची होणार आहे, हे घर बी तिचंच आहे ना. अग शीतल बरं झालं बाई लवकर आलीस, मला तर एकटीला आवडतंय वे सगळं. हा आता मी आले ना तर आवरूया आपण. ये बस. जेडे हे सगळं असं अचानक कसं काय ठरलं ग? अगं चांगलं स्थळ आलं ना म्हणून लगेचच बघायचं ठरलं. आणि तसं बी आजकाल चांगली स्थळ मिळतात कुठं. खर तर ना तुला सुमन काकीला आवराय बोलवायला पाहिजे होतं. अगं सुमन काकीला बोलवायला वेळ कुठे आहे आता? आणि सुमन काकीकडनं तू शिकली असशीलच की.
थोडं थोडं जमतं मला. पण तू काय काळजी करू नकस. आपण मस्त मेकअप करूया तुझा. नाही 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 नाही, मस्त बिस्त काय नाही, असं हाय असं साधं राहू दे. आमच्या अजिंक्यांना जास्त नटलेलं आवडत नाही ना. हा अगं म्हणजे आजकालच्या मुलांना आवडत नाही. होय. तुला नाही का माहित, अजिंक्यांना साधंच राहिलेलं आवडतं ते. हा म्हणजे एकदा त्याच्या बोलण्यात ना आलेलं. अजून काय काय माहितीये तुला? तसं जास्त काय माहित नाही. शीतल, अगं आता तुमचं लग्न होणार आहे, तुला सगळं माहित पाहिजे. मला सगळं माहिती आहे आमच्या अजिंक्यांबद्दल. त्यांना चहा कसा लागतो पासनं, त्यांना काय आवडतं काय नाही सगळं. शीतल, त्यांना इस्त्री बी दुसऱ्या कुणी केलेली चालत नाही. जर केली तर ती त्यांना जशी पाहिजे तशीच करायला पाहिजे. घरात कुणाला बी त्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची परमिशन नाही, फक्त मलाच आहे. सगळं त्यांना हातात लागतं बर का, अगदी वेळेवर. आता आम्ही इतकी वर्ष एकत्र आहे ना, म्हणून मला सगळं माहितीये. हा शीतल, सगळं शिकून घे बर का. आमच्या अजिंक्यांना सांभाळणं एवढं सोपं नाही. ते चिडले की असं चिडतात ना की पुढच्याच काय खरं नाही. आज चिडत असेल असं वाटत तर नाही मला. अगं चिडतात म्हणजे काय असं कुणावर बी चिडत नाहीत काय, फक्त आपल्या माणसावर चिडतात. पण चिडले की असं चिडतात ना की काय विचारू नकोस. वय ग, तुझ्या नाही चिडले कधी? नाही. पण लय चिडतात बर का आपल्या माणसावर. तुला सांगते, माझ्यावर तर इतकं चिडतात की काय सांगायलाच नको. पण मला बरोबर माहितीये त्यांना कसं सांभाळायचं ते. आता नेमकं कसं ते मी तुला नाही सांगू शकत, पण तू शिकून घे बर का त्यांना कसं हँडल करायचं ते. हा आणि अजिंक्यांना माझ्या. जयडे, अगं अजून आवर नाही तुझं, पाहुणे आली की. काय अजिंक्य, आवाज तरी चिडू नका. ते राहू दे, आवरा लवकर, उठा. वय हे काय झालंच की. हा, आणि ते मागच्या दरवाजाने किचन मध्ये जावा, उठा. वय या की या 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 बसा. नमस्कार. नमस्कार. मी समाधान भोयटे, जयश्री माझीच कन्या. अच्छा, मी अरुण, मुलाचा मामा. आणि हा मुलगा संजय. नमस्कार. कसा झाला प्रवास? चांगला झाला. घर शोधायला काय त्रास नाही ना झाला? नाही, गावात येताच विचारलं समाधान बोयटेंच्या घरी जायचंय, तेव्हा सगळेच म्हणले आजा फौजीच्या घरी जायचंय का. आम्हाला पटकन कळलंच नाही आजा फौजी कोण. हा काय अजिंक्य, माझा भाचा आहे. ट्रेनिंग पूर्ण झालं, आता सुट्टीला आलाय. अच्छा, मग आता परत कधी? आता पोस्टिंग होईल. अच्छा जयश्रीची आई. अच्छा.